नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. भारताचे स्वित्झर्लंड कोणत्या राज्याला म्हणतात? आणि पर्याय आहेत: ए. मनाली, बी. शिमला, सी. काश्मीर, डी. हिमाचल. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. काश्मीर. भारताचे स्वित्झर्लंड काश्मीर या राज्याला म्हणतात. आपला पुढील प्रश्न आहे: सर्वात मोठा रेल्वे मार्ग कोणत्या देशात आहे? आणि पर्याय आहेत: ए. रशिया, बी. जपान, सी. भारत, डी. अमेरिका. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. रशिया. सर्वात मोठा रेल्वे मार्ग रशिया या देशात आहे. आपला पुढील प्रश्न आहे: पतंगाचा शोध कोणत्या देशात लागला? आणि पर्याय आहेत: ए. भारत, बी. चीन, सी. जपान, डी. अमेरिका. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. चीन. चीन या देशात पतंगाचा शोध लागला. आपला पुढील प्रश्न आहे: कोणत्या शहराला प्रेमाचे शहर म्हणतात? आणि पर्याय आहेत: ए. दिल्ली, बी. मुंबई, सी. जयपूर, डी. वेरोना, इटली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. वेरोना, इटली. वेरोना, इटली या शहराला प्रेमाचे शहर असे म्हणतात. आपला पुढील प्रश्न आहे: भारतातील कोणते राज्य कधीही इंग्रजांचे गुलाम नव्हते? आणि पर्याय आहेत: ए. आसाम, बी. केरळ, सी. गोवा, डी. उत्तराखंड. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. गोवा. भारतातील गोवा हे राज्य कधीही इंग्रजांचे गुलाम नव्हते. पुढील प्रश्न आहे: कोणत्या प्राण्याला डोळे नाहीत? आणि पर्याय आहेत: ए. साप, बी. अस्वल, सी. गांडूळ, डी. जिराफ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. गांडूळ. गांडूळ या प्राण्याला डोळे नाहीत. आपला पुढील प्रश्न आहे: कोणती भाजी खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो? आणि पर्याय आहेत: ए. कोबी, बी. बटाटा, सी. पालक, डी. कारले. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. पालक. पालकची भाजी खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. आपला पुढील प्रश्न आहे: गांधीजींचा चष्मा कोणत्या देशाने विकत घेतला आहे? आणि पर्याय आहेत: ए. चीन, बी. जपान, सी. भारत, डी. अमेरिका. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. अमेरिका. गांधीजींचा चष्मा अमेरिका या देशाने विकत घेतला आहे. आपला पुढील प्रश्न आहे: कोणता पक्षी आपला मार्ग कधीच विसरत नाही? आणि पर्याय आहेत: ए. गरुड, बी. पोपट, सी. कोकिळ, डी. कबूतर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. कबूतर. कबूतर हा पक्षी आपला मार्ग कधीच विसरत नाही. आपला पुढील प्रश्न आहे: जगातील सर्वात मोठे मंदिर कोठे आहे? आणि पर्याय आहेत: ए. भारत, बी. बँकॉक, सी. कंबोडिया, डी. व्हिएतनाम.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी, कंबोडिया. जगातील सर्वात मोठे मंदिर कंबोडिया येथे आहे. आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याची जीभ निळी आहे? आणि पर्याय आहेत ए. हत्ती, बी. घोडा, सी. जिराफ, डी. बिबट्या. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी, जिराफ. जिराफ या प्राण्याची जीभ निळी आहे. आपला पुढील प्रश्न आहे, रोज एक लवंग खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आणि पर्याय आहेत ए. मधुमेह, बी. हृदयविकार, सी. सांधेदुखी, डी. वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. वरीलपैकी सर्व. रोज एक लवंग खाल्ल्याने मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी हे आजार बरे होतात. लवंगात दाहक विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सूज कमी होते. सांधेदुखीमधील लवंग खूप फायदेशीर आहे. लवंगात युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे फ्री रॅडिकल्स, हृदय, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी करते. लवंग पोटातील अल्सर कमी करते आणि पोटाच्या आवरणाचे रक्षण करते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.